मित्रांनो, कोणताही कायदा हा आपल्या समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था अखंडित राहावी यासाठी बनवला जात असतो. मग तो कायदा फौजदारी असो किंवा वैवाहिक कायदा असो, परंतु समाजामध्ये काही लोक या कायद्याचा दुरुपयोग देखील करत असतात. मग ते लोक किंवा ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींवर खोटी केस किंवा खोटी एफ-आय-आर दाखल करण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत. मग अशी एखादी खोटी एफ-आय-आर तुमच्या विरुद्ध एखाद्या व्यक्तीने दाखल केली तर खरंच तुम्ही भ्यायले पाहिजे का? अशी खोटी एफ-आय-आर कोणत्या प्रक्रियेने आपण रद्द करून घेऊ शकतो आणि यासाठी कायद्यामध्ये काय तरतूद आहे, या सर्व बाबतीतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, एफ-आय-आर म्हणजे एखादा दखलपात्र अपराध घडला आणि त्यानंतर पोलिसांनी तो अपराध नोंदवला, जो पहिला कागद तयार होतो त्यास आपण एफ-आय-आर असे म्हणतो. एफ-आय-आर म्हणजे काय असते याबाबतचा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे. एफ-आय-आर आणि झिरो एफ-आय-आर बाबतीत जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम 482 अन्वये माननीय उच्च न्यायालयाला इनहेरंट पॉवर्स दिल्या गेल्या आहेत. इनहेरंट म्हणजे अंतर्निहित, म्हणजेच खूप जास्त पॉवर कलम 482 अन्वये दिल्या गेल्या आहेत. कलम 482 अन्वये आपण फक्त एफ-आय-आर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये जात नाही, तर अनेक दादींच्या मागणीसाठी आपण उच्च न्यायालयाकडे जात असतो आणि या शक्तीचा उपयोग करून उच्च न्यायालय कोणतीही एफ-आय-आर क्वॅश करू शकतात. परंतु इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की कोणतीही एफ-आय-आर अशीच क्वॅश होत नसते. यासाठी काही प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्वे माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहेत. सर्वात प्रथम तर आपण हे पाहूयात की एखादी एफ-आय-आर क्वॅश करायची असेल तर आपणास कोणती प्रक्रिया अवलंबावी लागते. यासाठी आपणास एक पिटिशन उच्च न्यायालयामध्ये दाखल करावे लागते आणि त्यामध्ये हे सांगावे लागते की अमुक अशी एफ-आय-आर माझ्या विरुद्ध दाखल झालेली आहे आणि ती एफ-आय-आर अमुक या प्रकारे खोटी आहे की त्या खोटेपणाबद्दल माझ्याकडे पुरावे आहेत. ऐकण्यास थोडेसे कठीण वाटत असेल, परंतु आपण व्हिडिओमध्ये पुढे एक अतिशय सोपे आणि सुटसुटीत उदाहरण घेऊयात, जेणेकरून तुम्हाला ही प्रक्रिया समजणे सोपी होईल. असे पिटिशन प्राप्त झाले की उच्च न्यायालय जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर पिटिशनवर सुनावणी घेण्याचा प्रयत्न करतात. जर समजा लवकर सुनावणी होणे शक्य नसेल तर उच्च न्यायालय अशा प्रकरणामध्ये पोलीस कारवाई थांबवण्याचे आदेश देखील देऊ शकतात आणि पोलिसांकडून एफ-आय-आर आणि त्या एफ-आय-आरच्या बाबतीतली कागदपत्रे आणि संपूर्ण रेकॉर्ड मागवले जाते. मग आता या ठिकाणी जे रिस्पॉन्डंट आहे, म्हणजे जे कोणी गुन्ह्यामधील तपास अधिकारी आहेत, त्यांनी एफ-आय-आर पाठवलेली असते. तसेच आपले पिटिशन देखील आता उच्च न्यायालयाच्या टेबलवर असते आणि त्यानंतर आपल्या वकील साहेबांनी आपले पिटिशन आणि पुरावे यांच्या माध्यमातून कोर्टास कन्व्हिन्स करायचे असते आणि जर कोर्ट तुमचे पुरावे पाहून कन्व्हिन्स झाले तर निश्चितच ती एफ-आय-आर क्वॅश केली जाते. आता ही सर्व प्रक्रिया आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात. समजून चालू आहेत की सुरेशच्या पत्नीने म्हणजे सुरेखाने सुरेश विरुद्ध 498 चा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याची रितसर एफ-आय-आर घेतली. सुरेशला सदर गुन्ह्याबाबत माहिती झाल्यानंतर सुरेशने त्वरित माननीय उच्च न्यायालयामध्ये सदरची एफ-आय-आर क्वॅश करण्यासाठी धाव घेतली. या ठिकाणी सुरेशचे पिटिशनमध्ये असे म्हणणे होते की ज्या तारखेस सुरेखाने तिला मारहाण झाल्याबाबत एफ-आय-आरमध्ये सांगितले आहे त्या तारखेस सुरेश हा ऑफिसच्या कामानिमित्त कर्नाटक येथे होता. त्याच्या पुराव्यासाठी सुरेशकडे त्याच्या ऑफिसने दिलेले पत्र, तो जेथे वास्तव्यास थांबला होता तेथील हॉटेलचे बिल, त्याचबरोबर त्याच्या सिम कार्डचे CDR रिपोर्ट आणि टॉवर लोकेशन यासारखे कागदोपत्री पुरावे दाखल केले. त्यानंतर तपास अधिकारी म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजेच IOने कोर्टासमोर हजर राहत एफ-आय-आर दाखल केली आणि तपास करण्यासाठी त्या एफ-आय-आरमधील नमूद गुन्ह्याबाबत अधिक पुरावे गोळा करण्यासाठी तपास करण्याचा असल्याचे सांगितले. सुरेशने एक अंतरिम अर्ज दिल्याने कोर्टाने अंतरिम अर्ज मंजूर करत तपासकाम थांबवण्याबाबत IO यांना डायरेक्शन्स दिल्या. तसेच पिटिशनचा अंतिम न्याय निर्णय होईपर्यंत आरोपींना अटक करू नये असा देखील आदेश दिला. पुढील तारखेस सुरेशच्या वकील साहेबांनी योग्य पद्धतीने युक्तिवाद करून त्याचबरोबर जे पुरावे दाखल केलेले होते ते देखील कोर्टासमोर योग्य रीतीने मांडले. त्यानंतर कोर्टाने सुरेशचे पिटिशन मंजूर करून झालेली एफ-आय-आर क्वॅश केली आणि संबंधित पोलीस अधिकारी यांना त्याबाबत आदेश केले. बघा, परंतु हे गरजेचे नाही की प्रत्येक एफ-आय-आर उच्च न्यायालय क्वॅश करतीलच. जर तुमच्या पिटिशनमध्ये पुरावे अपुरे असतील किंवा तुमची बाजू कोर्टासमोर व्यवस्थितरित्या मांडली गेली नाही तर निश्चितच पिटिशन
पिटिशन नामंजूर होऊन तुमचे खूप मोठे नुकसान होईल. आता पाहूयात की कोणकोणत्या आधारांवर किंवा कोणकोणत्या ग्राउंड्सवर उच्च न्यायालय FIR क्वॅश करू शकतात. हे जे आधार आहेत किंवा हे जे ग्राउंड्स आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये मार्गदर्शक तत्वाद्वारे सांगितलेले आहे की ज्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले आहे की कोणकोणत्या FIR कलम 482 अंतर्गत उच्च न्यायालय क्वॅश करू शकतात. त्यामधील पहिला मार्गदर्शक तत्व हा आहे की जर FIR पाहता क्षणीच हे लक्षात येत असेल की FIR खोटी आहे, चुकीची आहे किंवा मग FIR मध्ये लिहिलेली तथ्ये ही अविश्वसनीय अशी आहेत तर ती FIR क्वॅश केली जाते. दुसरे म्हणजे जर FIR पाहून हे कळत असेल की FIR साठी पर्याप्त आधारच उपलब्ध नव्हते तरी देखील ती FIR क्वॅश केली जाते. तिसरे म्हणजे FIR पाहून प्रथमदर्शनी हे लक्षात येत असेल की FIR मध्ये काही आरोप बनतच नाही, म्हणजे जो काही जबाब किंवा पुरावे फिर्यादीने दिलेले आहेत ते पुरावे आणि जबाब त्या कलमासाठी किंवा त्या गुन्ह्यासाठी पुरेसे नाहीत. आणि चौथे म्हणजे FIR पाहून हे लक्षातच येत नसेल की या FIR मधील मजकुरामुळे कोणता गुन्हा घडला असेल. तर या सर्व तत्वांना अनुसरून कलम 482 अन्वये माननीय उच्च न्यायालयाने FIR क्वॅश केली पाहिजे अशी ही मार्गदर्शक तत्वे किंवा आधार आहेत असे आपण म्हणू शकतो. तुमचे कलम 482 बाबतीत काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा. त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवून त्याच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये CRPC म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 482 अन्वये FIR कशी क्वॅश करून घेऊ शकतो आणि त्याची प्रक्रिया आणि त्याच्या पुराव्यांबाबतची माहिती सविस्तररित्या आणि सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.